गावकर आणि खानदेशवासी हो, खरं तर पाटणाईचं रूप गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतच होतात, परंतु गेल्या 2 वर्षापासून एक नव्या दिमाखात, नव्या रूपात, नव्या स्वरूपात आपण इथं हे सजावट करून या नवरात्र उत्सवाला एक वेगळ्या पद्धतीने आध्यात्मिक या सोबत सर्वांनी इथं परिवारासह यावं असा टच देण्याचा प्रयत्न करतो आहोत। मागच्या वर्षीही आपण सगळ्यांनी पाहिलं, अनुभवलं आणि त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने आपण या वर्षी हा नवरात्र उत्सव इथे साजरा करणार आहोत। या गावातील परिसरातील सगळे लोक, सगळे भाविक इथं अगदी मनोभावे पूजा करण्यासाठी सगळेजण हजर असतातच, परंतु परिवारासह यावं असं दैदिप्यमान, असं एक दिव्यांचा लखलखाट अशा पद्धतीने आम्ही इथं स्वरूप उभं केलेलं आहे। मी आपल्याला सर्व खानदेशवासियांना वैयक्तिक आमंत्रण देतो, विनंती करतो की आपण या चंडिका मातेच्या दर्शनाला सहपरिवार मुलाबाळांसह यावं। छान पद्धतीने इथला सर्व नजारा बनवला आहे आणि याही पलीकडे पुढच्या वर्षापासून म्हणजे आता 2 महिन्यानंतर इथं ॲक्च्युअली काम चालू करून 20 कोटी रुपये खर्च करून याचं रूपडं पालटण्याचं काम सरकारच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करत आहोत। येणाऱ्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून 150 कोटी रुपये इथं प्रस्तावित करून ठेवलेले आहेत। त्याच्या RPR योजनेमध्ये आम्ही आता सगळा प्रस्ताव आता हे तयार करायला सुरुवातही केलेली आहे। डेस्टिनी 2.0 या केंद्राच्या योजनेकडे एक प्रस्ताव गेलेला आहे। एक हाय पॉवर कमिटीने जो प्रस्ताव त्यांच्याकडे एक ठेवलेला आहे, तिथून तो शिखर समितीकडे जाणार आहे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि पर्यटन मंत्री यांनी पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये आता देऊन इथल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या कामांना आपण सुरुवात करत आहोत। मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण या देवीच्या नवरात्र उत्सवात सहपरिवारासह सहभागी व्हावं। धन्यवाद।